हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. 19 एप्रिल 2026 रविवार अक्षयतृतीया आहे. त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, तिथी कोणती आहे, महत्त्व, दान, सोने कधी खरेदी करावे व सटीक उपाय कोणते आहे, ह्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. सनातन परंपरानुसार काही तिथी अशा असतात ज्या जीवनाचा अर्थ समजावून सांगतात. अक्षयतृतीयासुद्धा अशी एक पवित्र तिथी आहे जिला आखातीज किंवा अक्तीतीज या नावाने सुद्धा ओळखले जाते. अक्षयतृतीयेचा अर्थ असा आहे, अक्षय म्हणजे कधीही समाप्त न होणारा, म्हणजे नेहमी निरंतर राहणारा. म्हणून ह्या दिवशी केला जाणारा जप, तप, दान, सेवा, हवन किंवा कोणतेसुद्धा शुभ कार्य, म्हणून ह्या दिवशी केले जाणारे कार्य नेहमी कायमस्वरूपी फळ देणारे आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया तिथी रोजी अक्षयतृतीया साजरी करतात. ह्या पावन दिवशी आपली आध्यात्मिक उन्नती, धर्माचे पालन, सेवा व चांगले कर्म करण्याची परंपरा आठवण करून देते, जी कधीसुद्धा समाप्त होत नाही. अक्षयतृतीया हा दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे. अक्षयतृतीया हा संपूर्ण दिवस शुभ आहे, त्यामुळे कोणतेसुद्धा मुहूर्त बघायची गरज भासत नाही. शुभ कार्य आपण हे संपूर्ण दिवसामध्ये कधीसुद्धा करू शकता. अक्षयतृतीया ह्या दिवशी लग्न कार्य, गृहप्रवेश करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार अक्षयतृतीयाच्या दिवशी पूजापाठ, दान, पुण्य व यज्ञ करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. ह्या तिथीला बिना मुहूर्ताचे कोणतेसुद्धा चांगले शुभ काम केले जाते. अक्षयतृतीयाच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी केल्याने आपल्या जीवनामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा राहून सुखसमृद्धी व वैभवाची प्राप्ती होते. अक्षयतृतीया शुभ मुहूर्त. अक्षयतृतीया शुभ मुहूर्त 19 एप्रिल 2026 रविवार सकाळी 10:49 ते दुपारी 12:21 पूजेसाठी खूप चांगला मुहूर्त आहे. अक्षयतृतीया समाप्ती 20 एप्रिल 2026 सकाळी 7:27 हा मुहूर्त मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे, आपण तिथे बघू शकता. अक्षयतृतीया पौराणिक महत्त्व. पौराणिक मान्यता अनुसार अक्षयतृतीया ही एक अशी तिथी आहे जी महत्त्वाच्या वेळेच्या बदलाची साक्षी आहे. धार्मिक कथा अनुसार ह्या दिवशी काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. अक्षयतृतीया ह्या तिथीला सत्ययुगाचा शेवट होऊन त्रेतायुगाची सुरुवात झाली होती. भगवान विष्णू यांचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. असे म्हणतात की राजा भगीरथने कठोर तपस्या करून माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवरती अवतरली होती. महाभारताच्या काळामध्ये वनवासाच्या वेळी पांडवांना भगवान सूर्यदेवकडून अक्षय पात्र प्राप्त झाले होते, त्यामुळे त्यांना भोजनाची कधीसुद्धा कमी पडली नाही. भगवान श्रीकृष्ण यांनी आपले मित्र सुदामा ह्याची गरिबी दूर केलेली होती. सोने खरेदी करण्यासाठी शुभ वेळ. सोने खरेदी करण्यासाठी शुभ वेळ 19 एप्रिल सकाळी 10:49 ते 20 एप्रिल सकाळी 5:51 आहे. ही वेळ सोने खरेदीसाठी खूप शुभ आहे. सोन्याला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून ह्या दिवशी सोने खरेदी केल्याने धन, समृद्धी व चांगली ऊर्जा येते. असे म्हणतात की ही अक्षयतृतीयाच्या दिवशी खरेदी केलेले सोने कधीसुद्धा कमी होत नाही, उलट वेळेनुसार ते वाढत जाते व चांगले फळसुद्धा देते. म्हणून लोक अक्षयतृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करतात. अक्षयतृतीया या दिवशी दान करण्याचे महत्त्व. अक्षयतृतीयाच्या दिवशी दान करण्याचे महत्त्व आहे. शास्त्रानुसार ह्या दिवशी केलेले दान कधीसुद्धा वाया जात नाही, कारण की त्यामुळे आपले पुण्य वाढते. अक्षयतृतीया दानम पुण्यच न क्षीयते. अक्षयतृतीया ह्या दिवशी दान केल्याने अहंकार कमी होतो.
त्यामुळे मनाला शुद्धता मिळते व जीवनातील चांगले केलेले काम त्यामुळे चांगला मार्ग मिळतो. अन्नदान म्हणजेच सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. भुकेलेल्या अन्न देणे म्हणजे देवाची सेवा केल्यासारखेच आहे. गरमीच्या दिवसामध्ये सत्तू, गूळ व थंड पाणी दान केल्याने विशेष पुण्य मिळते. जलदान करणे खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. तहानलेल्याला जल देणे म्हणजे सर्वात चांगला मानवधर्म आहे. या दिवशी मातीच्या भांड्यात जल दिल्याने पितरांना शांती मिळते. त्याचबरोबर वस्त्रदान, गायदान व जरूरतमंदांना चप्पल, बूट दिल्याने पुण्य मिळते. अक्षयतृतीया पूजाविधी. अक्षयतृतीया भगवान विष्णू व लक्ष्मीनारायण यांना समर्पित आहे. हा दिवस भगवान कुबेरशी सुद्धा जोडला गेलेला आहे. अक्षयतृतीया या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, गंगा स्नान करावे. जर शक्य असेल तर गंगा स्नान करावे, शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल घालून आंघोळ करावी. स्नान झाल्यानंतर हातामध्ये जल घेऊन पूजा व व्रत संकल्प करावा. मग भगवान विष्णू, माता लक्ष्मी व कुबेर भगवान यांची पूजा करून पिवळी फुलं, चंदन व धूप दिवा लावावा. कलश स्थापना करा. मग भोग दाखवून मंत्रजाप करावा. पुढे दिलेला मंत्र म्हणावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. अक्षयतृतीयाला करा सोपे उपाय. कर्जमुक्तीचे 5 उपाय आहेत. तिजोरीमध्ये ठेवा दक्षिणवर्ती शंख. अक्षयतृतीयेच्या दिवशी दक्षिणवर्ती शंख शुभमुहूर्तावरती तिजोरीमध्ये ठेवा. असे म्हणतात की असे केल्याने धनसंबंधित परेशानी दूर होऊन घरामध्ये लक्ष्मीचा वास सतत राहतो. भगवान कुबेर समोर चौमुखी दिवा लावावा. या पवित्र दिवशी घरामध्ये उत्तर दिशेला भगवान कुबेर यांच्या नावाने दिवा लावावा. त्यामुळे जुन्यातल्या जुन्या कर्जापासून मुक्ती मिळेल व धनाचा नवीन मार्ग मिळेल. मीठ खरेदी करा. मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा आणते. म्हणून अक्षयतृतीयेच्या दिवशी मीठ जरूर खरेदी करावे. त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते. जरूरतमंद लोकांना दान करा. अक्षयतृतीया या दिवशी जरूरतमंद लोकांना अन्न, वस्त्र व धन दान केल्याने विशेष कृपा मिळते. धार्मिक मान्यता अनुसार या दिवशी चांगले काम केले तर त्याचे अक्षय फळ मिळते. ऋणमोचन स्तोत्र. अक्षयतृतीया ह्या दिवशी ऋणमोचन मंगळ स्तोत्र 108 वेळा म्हणावे. त्याच्याबरोबर हवन केले तर हळूहळू कर्ज कमी होत जाईल व आर्थिक स्थिती मजबूत बनत जाईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.